काल दिवटे नामक तरुणाला परळीमध्ये मारहाण झाली। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला आणि त्यानंतर शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते जे आहेत ते फुलचंद कराड त्या पीडितेला त्याची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। भाऊ, भेट वगैरे झाली पीडिताची? झाली। प्रकरण नेमकं कशावरून झालं? काही किरकोळ कारणावरून, तसं काही मूळ असं टोळी युद्ध नाही। 12वीतले पोरं आहेत ते, आणि एका लग्नामध्ये थोडी बाचाबाची झाली दुसऱ्यांची त्या पोरांची, आणि मग ह्याच्यावर संशय घेतला की हा होता भांडणामध्ये, आणि मग याला टोकोडून तो गावाकडे जाऊ लागला। ह्याला उचललं, मोटरसायकलवर बसवलं, त्या डोंगरावर नेलं जंगलामध्ये त्या टोकोडीच्या, आणि जंगलात नेऊन त्याला अमानुष मारहाण केलं आहे। म्हणजे अगदी 15-20 जण असे चौकून रिंगण केलं आहे, आणि काट्या आहेत प्रत्येकाच्या हाताने, आणि अशा सारख्या 10-10 काट्या अंगावर पडू लागल्या। त्याची कॅसेट आहे आमच्याकडं। इतकं मारलं आहे, काही कारण नाही मारण्याचं। तो भांडणातही नव्हता आणि तो कशातच नव्हता, आणि त्यांची काही दुश्मनी बी नाही। याच्या अगोदर कधी भांडणंही झाली नाहीत। 12वीत शिकतोय तो, लातूरला असतो हां, आणि तो आमच्या नारायण दिवटेचा पोरगा आहे। आमचे माजी उपसरपंच धोंडीबा दिवटे त्यांचा नातू आहे तो, हां, माझ्या गावातला आहे। आमची भाऊकीच आहे ती दिवटे असली तरी। तर ते अशा काय प्रशासनाला मागणी काय असते? प्रशासनाला मागणी एकच आहे आमची, की त्यांना मोकोका लावला पाहिजे आणि हद्दपार केलं पाहिजे। आलं का लक्षात? त्याचं कारण आहे की त्यांनी 100% काहीतरी नशापाणी केला असेल, त्याच्यामुळं हा मेलाच असता, ह्याचा खूनच झाला असता। तिथं जर का एक जणांनी बघितलं, तो पळत गेला। लग्न होतं वर तिथे मंदिर आपलं रत्नेश्वरचं, आणि तिथले लोक आले पळत, म्हणून ह्याला वाचला तो, नाही तर खरंच वाचला नसता। मारहाणीचा व्हिडिओ तयार करणं हा कुठेतरी ट्रेंड बनलाय, बरेच प्रकरण। यस, आता बघा, म्हणजे गुन्हेगार पुरावा लपवून टाकायचं बघतात, आणि ही माणसं जो ट्रेंड बनलाय, ही माणसं मारतात आणि एक जण व्हिडिओ काढतोय, बसून एक जण व्हिडिओ काढतोय। मग काय काय ह्यांचं नेमकं उद्दिष्ट काय आहे? हां, तुम्ही व्हिडिओ काढताय, तुम्हाला काही दहशत माजवायची का? पुण्यासाठी व्हिडिओ करताय, मारताय तुम्ही, तुमचाच व्हिडिओ तुम्ही काढताय, अत्यंत चुकीचं आहे। आत्ता आम्ही कलेक्टरची भेट घेतली, आत्ता घेतली आहे। शिष्टमंडळाने माझ्या कलेक्टरची भेट घेऊन त्यांना सांगितलं, यांना मकोका लावा, यांना हद्दपार करा, हे गुन्हेगाराचा बंदोबस्त झाला पाहिजे। उद्या आम्ही रस्ता रोको करणार आहे, आमचं गाव लिंबोटा। आज संध्याकाळी तिथं मी जाणार आहे, बैठक घेणार आहे, आणि बैठक घेऊन रस्ता रोको होणार आहे पांगरीच्या चौकात उद्याच्याला, की यांना ताबडतोब मोकोका लावा म्हणून। आणि आत्ता SP साहेबांना आम्ही भेटणार आहोत, आणि त्यानंतर अजितदादा समोर येत आहेत। अजितदादाला एक शिष्टमंडळ आमचं भेटणार आहे। त्याच्यामध्ये खरं पाहिलं तर खोक्या भोसले प्रकरणाचे मारहाणीचे व्हिडिओ, कालचा हा परळीतला मारहाणीचा व्हिडिओ, संतोष देशमुख प्रकरणातील मारहाणीचा व्हिडिओ, धनंजय देशमुख यांच्या साडूचा मारहाणीचा व्हिडिओ, हे जे काही आरोपी आहेत या आरोपीची बीडमध्ये भर चौकामधून दिंड काढायला पाहिजे, अशी जे शरदचंद्रजी पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख जे आहेत तुमच्याच पक्षातली, त्यांची ती मागणी, तुमची या मागणीला तुम्ही 100% यांची धिंडच अगोदर काढायला पाहिजे। ह्याला अटक करायचं आणि त्यांची धिंड काढायची बीड शहरातून, परळी शहरातून। त्यांची धिंड काढल्याशिवाय ह्यांचा मान खाली झुकल्याशिवाय हे थांबणार नाहीत। आणि जे तुम्ही 4 गोष्टी आत्ता सांगितल्या, त्या 4ही गोष्टीचं, 4ही प्रकरणाचं व्हिडिओ काढलं गेलं आहे। म्हणजे काय, हा काय नवीन ट्रेंड निघाला का, की मारायचं, व्हिडिओ काढायचा, प्रसारित करायचा, म्हणजे दहशत माजवण्यासाठी हे प्रकरण असावं, आणि हे असं बंद झालं पाहिजे। पोलिसांनी जरा हे सिरियसली घेतलं पाहिजे। धन्यवाद। हे होते शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते फुलचंद कराड, आणि यांनी पीडिताला भेट दिल्याच्या नंतर आलेल्या प्रतिक्रिया। मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन बजरंग चौधरी सोबत सूर्य जुमडिया, अंबेजोगाई।